2024 लोकसभा निवडणूक प्रचारात राज्याचे माजी मंत्री अमित भैया, लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण या ठिकाणी आलेले सर्व सेनेचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुक्यातले सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि नांदेड लोकसभेला आलेले सर्व मतदार बंधू, पत्रकार बंधू, आज सकाळी आम्ही सचखंड हजूर साहेब पहिले प्रथम गुरुद्वाराचे दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आम्ही राहायला सुरुवात केली आणि नांदेडमध्ये सर्व महामानवाचं आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं, अभिवादन केलं. त्यानंतर खरोखरच आज मला ही लढाई दिसून येत आहे लबाडाची आणि खऱ्याची. आज बघितलं असताना शिवसेना पक्ष हा 45 वर्षाचा आहे, काँग्रेस पक्ष हा 70 वर्षाचा आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा नाही का 25-30 वर्षाचा आहे. हा पक्ष नवीन पक्ष नाही, यांच्याकडे काही उमेदवार उभं टाकायला नव्हतं असं नाही, उमेदवार बी होती, चांगले उमेदवार होते, पण भाजपचं हे लबाड सरकारला हात टाकण्याकरता या ठिकाणी तिन्ही पक्षाची युती आलेली आहे. कारण यांच्या भाजपकडे सत्ताधारी पक्षाकडे ईडी आहे, सीबीआय आहे, इन्कम टॅक्स आहे आणि ह्या तिन्ही माध्यमाच्या त्या तिन्ही संघटनेतून आपल्या तिन्ही पक्षाला परेशान करून आज फोडाफोड करून टाकले. तिन्ही पक्ष हे सर्व संविधानिक पक्ष चालणारे पक्ष आज मोडून टाकले आहे. पण त्याकरता आज आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार तयार केलेलं आहे. आपल्याला ज्यांनी ज्या पक्षांनी आपल्या तिन्ही पक्षाला सतवलं, आपल्या नेत्याला सतवलं, त्याला बदला घ्यायचा टाइम आलेला आहे. हे संविधान बुडवायच्या पाठीमागे लागले आहेत, लोकशाही बुडवायच्या पाठीमागे लागले आहेत. त्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्र झालो. कैलासवासी विलासराव साहेबांनी सांगितलं होतं बक्कल काँग्रेस बुडवायच्या पाठीमागे लागले आहेत. काँग्रेस त्यांनी सांगितलं काँग्रेस हा पक्ष कोणी बुडवू शकत नाही. काँग्रेस पक्षात चळवळ आहे, ही काही चळवळ कोणी कोणाला करू शकत नाही. त्याकरता आपण येत्या 26 तारखेला आपल्याला पंजावर मतदान करायचं आहे, वसंतराव साहेबालाच मतदान करायचं आहे, लोकशाहीला मतदान करायचं आहे आणि आपल्या तिन्ही पक्षाला ज्यांनी धोका दिला, ज्यांनी फोडाफोड केली आणि त्याचा बदला घ्यायचा आला आहे. आज त्यांनी म्हणतात काँग्रेसने काय केलं, अरे काँग्रेसने काय केलं नाही. सोयीपासून विमानापर्यंत तयार केलं, त्यांनी कॉम्प्युटरची दुनिया आणली, मोबाईल आणलं, रोड आणली, रेल्वे आणले, दवाखाने आणले, सगळ्या सुविधा दिल्या. आज सगळ्या सुविधा देत असताना त्या आपल्या याच्यावर 60 लाख कोटी खर्च होतं. पण यांनी या 12-13 वर्षात आपल्या सगळ्यावर नाही का 210 कोटी खर्च करून ठेवला आहे. याने तर काही केलं नाही. कुठल्या शेतकऱ्याला सुविधा नाही, नोकऱ्या नाही, सगळे राजकारण लोकांचा जरी विस्कळीत करून टाकलेलं आहे. त्याकरता मी जास्त काही बोलत नाही, बराच विषय झालेला आहे. तरी सगळ्या मतदार या उन्हामध्ये 11ची सभा आपली 2 वाजेपर्यंत समाप्त होईल वाटलं, पण आज 3 ते 4 वाजतील. सगळ्या मतदार उन्हाला सांगितलं जसं आज आपण दुरून इतक्या आल्यात त्याप्रमाणे 26 तारखेला आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून द्यायचं आहे. हे भाजप सरकार काय करील, किती लबाड बोल, कोणाचं काय हवा फेकल, यांच्याजवळ काही राहिलं नाही. यांच्या आता पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याकरता सगळ्यांनी जागृत होऊन आपल्याला लोकशाही टिकण्याकरता 26 तारखेला पंजावर मतदान करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.